नमस्कार मंडळी. मालिकेचा जबरदस्त आणि भन्नाट असा प्रोमो आता इकडे आऊट झालेला आहे. इकडे कामिनी आणि अनिकाने कमलीच्या विरोधात एक भयानक असा खतरनाक प्लॅन तयार केलेला असतो. पण आता या प्लॅनमध्ये स्वतः कामिनी अडकणार आहे. कारण इकडे कामिनीला आता खरं तर कमलीला संपवायचं असतं. पण या सगळ्यामध्ये आता कामिनीकडूनच अनिकावर हल्ला होणार आहे आणि या सगळ्यात आता अनिका जखमी होणार आहे आणि सगळा प्लॅन उलटा फिरून आता कामिनी स्वतःच अडकणार आहे. आणि या सगळ्यामध्ये मास्टरमाइंड फक्त एकटीच कमली नाही तर ऋषी, बंड्या आणि नेंगी हे सुद्धा तिला तेवढेच सपोर्ट करणार आहेत. आता नेमकं हा सगळा प्लॅन कसा फ्लॉप करतात, आता इकडे कमळीचा आणि ऋषीचा कोणता प्लॅन आहे आणि त्या दोघींना एक्सपोज करण्यासाठी त्याने आता कोणता कट रचला आहे, हे आता सगळं काही आपण आजच्या भागामध्ये पाहूया. पण प्रेक्षकांनो, त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. कारण मालिकेचे असेच येणारे नवीन अपडेट, नवीन भाग सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि सोबतच व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. तर इथे आदित्य आता इथे कमळी आणि ऋषीच्या तावडीमध्ये सापडलेला आहे. आणि त्यामध्ये आता ह्या दोघांनी असं काही प्लॅन केलं की ज्याच्यामुळे आता आदित्य पोपटासारखा बोलायला लागलेला आहे आणि त्यांनी सगळं सत्य समोर आणलं आहे. आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या गोष्टीचा प्लॅन म्हणजे कामिणीचा आणि अनिकाचा होता. कमळी ज्या ज्या गोष्टींमध्ये अडकली आहे, आत्तापर्यंत घरी झालेली चोरी, कॉलेजमध्ये झालेली चोरी, ह्या सगळा काही कमळी अनिकाचा प्लॅन होता, हे आता स्वतः आदित्यने सांगितलेलं आहे. आता या गोष्टीवर खरं तर विश्वास न ठेवण्यासारखी असते, पण अनिकाचा खरा चेहरा तर आता सगळ्यांच्या समोर आलाच आहे. आता इथे ऋषी म्हणतो की तुला ह्या सगळ्यातून जर वाचायचं असेल तर आम्ही जे सांगू आणि तसंच करायला हवं. आता इथे कमळी, ऋषी आणि ह्या चौघांनी मिळून कामिनी आणि अनिकाच्या विरोधात एक जबरदस्त भन्नाट प्लॅन तयार केला आहे आणि ज्याच्यामध्ये आता ह्या दोघीसुद्धा स्वतःच अडकणार आहेत आणि आत्तापर्यंत त्यांनी केलेल्या गुन्ह्यांची स्वतः कबुलीसुद्धा देणार आहेत. निंगी कमळीला म्हणत असे की कमळी, मी तुला इतके दिवस झाले सांगत होते की अनिका दिसते तशी नाही आहे, ती तुझ्यासमोर वेगळी आहे आणि माझ्यासमोर वेगळी आहे, पण तू कधी ह्या गोष्टीवर विश्वासच ठेवला नाही आहे. कमळी आता इथे निंगीला म्हणते की हो, तू इतके दिवस मला समजावून सांगत होतीस, पण मी तुझ्यावरती विश्वासच नाही ठेवला. अनिकाने चित्रच तसं उभं केलं होतं. आता ऋषीला सुद्धा सगळं आठवतं की म्हणजे अनिका आपल्यासोबत जे काही वागत होते ते सगळं काही नाटक होतं, हा तिचा प्लॅन होता. इकडे आता अनिकाने जी खोटी मुलगी आहे, जी कमलीचा वेश घालून येते, तिला आता बोलवून तिने पूर्ण प्लॅन एक्झिक्यूट केलेला आहे. त्या मुलीला सगळे काही इन्स्ट्रक्शन्स दिलेत, कसं करायचं, काय करायचं, कोणत्या वेळेला तू आता लगेच एक्झिट घ्यायची, हे सगळं काही तिने सांगितलेलं आहे. पण ही मुलगी आता प्रचंड घाबरली आहे, कारण तिच्या प्लॅनमध्ये असं आहे की कामिणी आता कमळीला मारणार आहे, कमळीवर गोळी घालणार आहे. आणि तिला असं वाटतं की कमळीवर गोळी घालता घालता जर त्यांनी माझ्यावरच घातली तर, त्याच्यामुळे तिच्या मनात प्रचंड भीती असते. आतापर्यंत अनिकाचा आणि कामिनीचा स्वभाव पाहता तिलाही कळतं की ऐन वेळेला ह्या दोघी मला सुद्धा मारून टाकतील आणि त्याच्यामुळे आता तिने ठरवलंय की हा सगळा प्लॅन जाऊन कमळीला सांगून टाकायचा. आणि आता ही जी मुलगी आहे ती आता कमळीला जाऊन सगळं काही खरं सांगून मोकळी होते. इकडे आदित्य आणि ती मुलगी आता दोघंसुद्धा कमळीच्या टीममध्ये यायला तयार झालेली आहेत. ती मुलगी येते आणि कमळीला सगळा प्लॅन काही समजून सांगते. अनिका आणि कामिनीने कशाप्रकारे कमळीला मारण्याचा प्लॅन केलेला आहे, हे सगळं काही आता यांना माहीत झालेलं असतं. आणि या सगळ्यांनी मिळून आता त्या दोघींच्या विरोधात मोठा कट केलेला. निंगी कमळीला म्हणते की कमळी, तू या सगळ्यामध्ये सांभाळून राहा, कारण त्या दोघी चेटकीनी ऐन वेळेला काय करतील काही सांगता येत नाही. यापुढचं प्रत्येक पाऊल आपल्याला जपून टाकावं लागणार आहे. त्यांचा प्लॅन जरी आपल्याला समजला असला तरी ऐन वेळेला त्या काय करतील आणि ती कामिनी काय करेल काही सांगता येत नाही. ऋषी म्हणत असतो की तुम्ही टेन्शन घेऊ नका, इथे कमी एकटी जाणार नाही आहे, आपण सगळे कमिसोच्या सोबत असणार आहोत. मी एक काम करणार आहे, एका मोबाईलमध्ये हा सगळा जो आहे ते रेकॉर्ड करून घेणार आहे. अनिका आणि कामिनी मॅडमने जो काही प्लॅन केलेला आहे तो आपण त्यांना पूर्ण करू द्यायचा. त्यांना असं वाटलं पाहिजे की सगळं काही त्यांनी ठरवल्याप्रमाणे आणि त्यांच्या मनासारखं होतं आहे. आणि ऐन वेळेला जेव्हा कामिनी मॅडम कमीवरती हल्ला करायला जातील त्यावेळेला मात्र आपण सगळ्यांनी तिथे समोर येऊन त्यांचा डाव उधळून टाकायचा. म्हणजे कसं रंगी हात आपल्याला त्यांचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोरसुद्धा आणता येईल. आणि ह्या सगळ्या गोष्टी खरं तर अन्नपूर्णा आजी आणि राजन काका यांच्या समोर घडायला हव्यात, तरच आपण त्यांच्यासमोर हे सिद्ध करू शकतो. इकडे निंगी आणि कमळी दोघीसुद्धा घरी येतात. निंगी म्हणते की कमळी, अजून एकदा विचार कर, मला त्या चटकिनींवरती अजिबातच विश्वास नाही आहे. त्या दोघी काय करतील काही सांगता येत नाही आहे. मला भीती वाटते. आपण एक काम करूया का, आपण हे असं काहीच करूया नको, आपण हे सगळं जाऊन आजींना सांगून टाकूया. कमळी म्हणते की अगं कोण विश्वास ठेवणार आहे, अनिका सगळ्यांच्या गुड बुक्समध्ये आलेली आहे, तिने सगळ्यांचं मन जिंकलं आहे आणि आपण असंच जर सांगितलं ना तर कोणीही विश्वास ठेवणार नाही आहे. आपल्याला हा प्लॅन जो केलेला आहे तो पूर्ण करावाच लागणार. आता ह्या दोघीही घरी येत. इथे आता अनिका त्या मुलीला फोन करते आणि म्हणते की आत्ताच्या आत्ता आपल्याला हा प्लॅन पूर्ण करायचा आहे, तू आत्ताच्या आता निघून येऊन फक्त माझ्या रूममध्ये बसून राहा. आल्यानंतर पुढे काय करायचं, कसं करायचं, केव्हा करायचं, ह्या सगळ्या गोष्टी मी तुला सांगेन. अनिका म्हणत असते की कमी, आता तुझा खेळ संपला,
माझ्या आयुष्यात माझ्या घरात येऊन माझ्यापासून सगळं हिरावून घेतलंस आणि आता तर तू माझ्या ऋषीला माझ्यापासून हिरावून घेतेस, हे मी कधीच होऊ देणार नाही आहे. त्या ऋषीने सुद्धा तुझ्यामध्ये काय पाहिलेलं आहे की त्यालासुद्धा तू आवडतेस आणि आता जर ऋषीच्या मनातून जर तुला काढून टाकायचं असेल तर तुला संपवावंच लागेल. आता इकडे अनिकाच्या प्लॅननुसार, ठरलेल्या प्लॅनिंगनुसार ती मुलगी आता इकडे अनिकावर हल्ला करायला आलेली असते. आता अनिकाला ह्या गोष्टीची कल्पनासुद्धा नाही आहे का हा प्लॅन जो आहे तो आधीच कमीला आणि सगळ्यांनाच माहीत झालेला आहे. आता तिच्या प्लॅनिंगनुसार ती मुलगी तिथे येते आणि अनिकावर हल्ला करते. त्या दोघांमध्ये आता झटापटी होती. अनिका आरडाओरडा करते की वाचवा वाचवा, आणि या सगळ्यामध्ये आता कमी तिथेच लपून बसलेली असते. ज्या वेळेला आता अनिकावर ती मुलगी हल्ला करायला येते, कमी तिथे येते आणि तिथे तिला अनिकाला वाचवण्याची ती ॲक्टिंग करते. जसं काही सगळं काही आता अनिकाच्या प्लॅननुसार ठरल्याप्रमाणे सुरू झालेलं असतं. कमी झटापट करते आणि ती मुलगी तेवढ्यातच तिथून पळून जाते. आता त्या मुलीच्या हातामध्ये असलेला चाकू कमी स्वतःच्या हातामध्ये घेते आणि अनिका आणि त्या दोघींमध्ये आता झटापट सुरू असते. खरं तर कमी आता म्हणते की अनिका सोड ना, काय झालं आता, का तू हात धरलायस माझा? पण अनिका मात्र आता जोरजोरात ओरडते की कमी सोड मला, कमी सोड, काय करतेस तू, माझा जीव घेणार आहेस का, का असं करतेस? आणि ती जोरजोरामध्ये ओरडायला सुरुवात करते. इकडे ऋषी आणि निंगी या दोघांनी सुद्धा आता घरात ही गोष्ट सगळ्यांना सांगितलेली असते. ऋषी आता सगळ्यांना बोलून घेऊन येतो. अन्नपूर्णा आजी आणि राजन हे सगळेजण खाली आलेले असतात. ऋषी म्हणतो की तुम्ही हे सगळं फक्त बघत राहा, आज तुम्हाला जे काही गोष्ट दिसणार आहे ना त्याच्याने तुम्हाला खूप मोठा धक्का बसणार आहे. इकडे आता कमी जी आहे ती अनिकाला म्हणते की अगं अनिका काय करतेस, सोड ना माझा हात, काय करतेस? तर अनिका कमीचा हात गच्च धरून उभी असते आणि म्हणते की अगं कमी सोड, कमी मला नको मारूस, मला मरायचं नाही आहे, मला जगायचं आहे, का असं करतेस कमी, माझा जीव घेणार आहेस का, मला वाचवा वाचवा असं आता अनिका ओरडत असते. आता तिला सगळ्यांना हे दाखवून द्यायचं असतं की कमी तिच्या जीवावर उठली आहे, पण आता सगळेजण हा सीन बघत असतात. इकडे कामिनीसुद्धा आता ह्या सगळ्या गोष्टीवर आंधळा विश्वास ठेवून असते. अनिकाला आणि कामिनीला असं वाटतं की सगळं काही आपण ठरवल्याप्रमाणेच होतंय, पण हे सगळं काही त्यांनी ठरवल्याप्रमाणे नाही, तर आता कमळी आणि ऋषीने जे काही प्लॅन केला आहे त्याप्रमाणे सगळं सुरू झालेलं आहे. कमी तिला सोडवण्याचा प्रयत्न करते. अनिका तो चाकू पुन्हा गच्च धरून ठेवलेला आहे आणि तिचा तो आरडाओरडा, हे सगळं काही आता घरचे बघत असतात. आणि या सगळ्या हा सगळा प्रकार सुरू असतानाच तिथे आता कामिनी मागून येते. अन्नपूर्णा आजी म्हणतात की ही काय करते? ऋषी म्हणतो फक्त थोडा वेळ हे सगळं बघत राहा, इथे दोघींना सुद्धा काही होणार नाही त्याची गॅरंटी मी देतो. आता हे सगळं सुरू असताना कामिनी मागून येते आणि तिला तो वार आता कमीवरती करायचा असतो. खरं तर ऋषीला सुद्धा कल्पना नसते की ह्या सगळ्यामध्ये अनिका जखमी होईल. कामिनी मागून येते आणि ती आता तिच्या हातामध्ये असलेली काठी ती आता कमीच्या डोक्यात घालणार असते आणि तेवढ्यातच आता मागून हा ऋषी धावत येतो. पण त्याआधीच कमी आणि ज्या अनिकामध्ये जी झालेली झटापट आहे त्या झटापटीमध्ये दोघींचा सुद्धा आता पोझिशन चेंज होते आणि त्यामुळे कामिनीने जो मारलेली काठीचा वार आहे तो सरळ अनिकाच्या डोक्याला लागतो. अनिका बेशुद्ध होऊन खालीच पडते. खरं तर ठरलेलं एक असतं आणि होतं काहीतरी वेगळंच. अनिकाच्या डोक्याला मार लागतो, ती खाली पडते. कमी आता तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करते. अनिका पूर्णपणे बेशुद्ध झाली आहे आणि ह्या सगळ्याचा मोठा धक्का आता रागिणीला मिळालेला आहे. आणि आता कामिनीसुद्धा घाबरली आहे, कारण तिला खरं तर कमळीला मारायचं असतं, पण तिच्या हातून अनिकावर तो हल्ला झालेला आहे. कमळी आता तिला उठवते. अनिकाच्या डोळ्यातून प्रचंड डोक्यातून रक्तस्राव होत असतो आणि या सगळ्यामध्ये आता सगळेजण तिथे लपून बसलेले असतात. हा सगळा प्रकार पाहत असतात आणि धावत येतात. खरं तर कामिनीचा प्लॅन हा पूर्णपणे फसला आहे, पण या सगळ्यात तिला आता जो काही कमीवर वार करायचा असतो तो अनिकावर लागलेला आहे. आणि याच्यामध्ये आता रागिणीसुद्धा कामिनीला ब्लेम करते आणि म्हणते की काय केलंस तू, हे तुला कमीला मारायचं होतं, तू माझ्याच मुलीला मारलंस, स्वतःच्याच नातीला मारलंस. अनिकाला मार लागल्यामुळे आता रागिणी ओघाओघात सगळं काही बोलून मोकळी झालेली असते. म्हणजे हा कमीला मारण्याचा कट होता आणि त्याच्यामध्ये आता अनिकाला दुखापत झालेली आहे, हे आता रागिणीने स्वतःच सगळ्यांच्या समोर तिने बोलून मोकळी झालेली आहे.